पनवेल शहर हद्दीतील वाल्मिकी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयात एका अल्पवयीन मुलीवर एका मुलाने कथित लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेमुळे विशेषतः लहान मुली व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही। त्यामुळे घटनेबाबतची सविस्तर माहिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान नागरिकांनी या घटनेची गंभीर दखल घेत वाल्मिकी नगरसह संवेदनशील भागांमध्ये नियमित पोलीस गस्त वाढवावी, महिला सुरक्षा पथके तैनात करावीत, सार्वजनिक शौचालये व निर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि रात्रीच्या वेळी विशेष सुरक्षा व्यवस्था राबवावी अशी मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना प्रभावी नसल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची भीती नाकारता येणार नाही। त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। पोलीस तपास सुरू असून अनधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे कायदे तज्ञांचे मत आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।